नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण होळीसाठी आलोय माझ्या आजोळी, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील तळवडे या गावी. चहूबाजूनी मस्त सुंदर झाडी आणि हे नागमोडी रस्ते. काय भारी वाटलंय त्या गावी जाताना, खूप सुंदर. आणि आता आपण गावी आलोय आणि गावचा फेरफटका मारतोय. सुंदरस हे गाव बघतोय आपण. खूप छान वाटतंय. हा निसर्ग, ही नदी, सावित्री नदी खूप छान वाटते. एक नंबर नजारा होता मंडळी हा. आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालेलो. माझे मामा लोक माझ्या बरोबर होते. सगळे मामा आले होते. सगळे मला गाव दाखवत होते. गाव कसं आहे, काय आहे, माहिती देत होते. सो खूप छान माहिती मिळाली मला माझ्या आजोळची आणि मामाने खूप छान माहिती दिली. मला गाव फिरवलं. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि आज तेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. माझं आजोळ गाव कसं आहे आणि इकडचं खामदेश्वराचं मंदिर कसं आहे, इकडचं आणखीन मंदिरं कशी आहेत, इकडचं गाव कसं आहे, हे सगळं 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 तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम कोकण मंडळी. येस, सो आता आपण या महिनाभरासाठी कॅनडातून आपण आलेलो आहे आपल्या कोकणात, आपल्या भारतात आलेलो आहे आणि कोकणात आलेलो आहे होळीसाठी. सो तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील. आपण माझ्या गावी, स्वतःच्या गावी होतो घोसाळला. सो रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड तालुक्यातलं घोसाळे गावी होतो आपण तिथे, आणि आपण तिकडचा होळीचा सण साजरा केला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मामाच्या गावी आलेलो आहे. जवळजवळ 46 वर्षांनी, माझं 46 वय आहे, 46 वर्षांनी माझ्या आजोळी आलो. बोललो ह्यावेळी मी जेव्हा भारतात येईन ना, तेव्हा ठरवलं होतं की आपण एकदा तरी आपल्या मामाच्या गावी, आपल्या आजोळी जाऊन घर बघावं, ते गाव बघावं कसं आहे, काय आहे ते. सो आम्ही तसं आलेलो आहोत इथे आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि आता हा व्हिडिओ घेऊन येतो. हा खास व्हिडिओ हा तळवडे गावाचा आहे. माझ्या मामाचं गाव तळवडे, रायगड जिल्ह्यातलं म्हसळा तालुका, तळवडे गाव. खूप सुंदर गाव आहे आणि म्हणजे निसर्गाच्या कुशीतलं हे गाव आहे. खूप सुंदर गाव आहे. समोर तुम्ही बघाल तर ह्या साईडला खूप मोठा डोंगर आहे आणि हे गाव वसलेलं आहे. सो आपण ह्या गावाची थोडीफार माहिती घेऊ. गावात बघण्यासारखं काय, आजूबाजूला काय. जर तुम्ही या पट्ट्यात आलात तर हे गाव नक्की बघा. खरंच कोकणामध्ये ना खूप गावं अशी आहेत ती खूप बघण्यासारखी असतात, पण बऱ्याच लोकांना माहिती नसतात. सो कधी ह्या पट्ट्यात हरिहरेश्वरला आलात किंवा मग इथे बागमांडला, श्रीवर्धन, म्हसळ्याला आलात ना, या गावाला नक्की भेट द्या. तर आपण ह्या गावाची आज माहिती घेऊ. खूप सुंदर निसर्गाच्या कुशीतलं एक गाव आहे हे. चला तर पूर्ण माहिती घेऊ. ह्या गावातलं देवस्थान काय आहे, कुठलं आहे, काय आहे, कसं आहे ते सगळं नक्की बघू. सो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, फुकट असतं ते. तो नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा की कसा वाटला व्हिडिओ, हे तळवडे गाव कसं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलासुद्धा छान वाटेल आणि इकडच्या ग्रामवासियांनासुद्धा हे छान वाटेल. ज्यांचं गाव आहे हे त्यांनासुद्धा खूप छान वाटेल. सो नक्की आणि शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांचं बरोबर. किंवा ही कोकणातली ही गावं आहेत ना, ही बऱ्याच लोकांपर्यंत गेली पाहिजेत, जेणेकरून कोकणाचं जीवन कसं असतं, कोकणचा गाव कसा असतो ना, हे कळतं. म्हणजे नुसता समुद्रकिनारा म्हणजे कोकण नाही, बरंच काय काय आहे. तो चला व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. येस, सो आता आम्ही आलो आहे इकडे. इथे सान आहे, तळवडे गावाचे सान आहे आणि हे मंदिर आहे. सो प्रवीण आपला मामे भाऊ सो आपलं माहिती देणार आहे सगळा. 2 मिनटं इकडे. हां, सो हे गावाचं थोडीफार माहिती देशील का आम्हाला, म्हणजे कसं आहे गाव, म्हणजे हे जे नवीन लोक आहेत जे हे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना कळेल की हे तळवडे गाव कुठे आहे, कसं आहे, काय काय आहे. सो थोडीफार माहिती द्या आम्हाला. ॲक्च्युली बघा, मुंबईपासून बघायला गेलं तर एक्झॅक्ट 179 किलोमीटर हे गाव आहे. ओके. बोरिवलीपासून आम्ही मीटर लावून आलो तर 179 किलोमीटर गाव आहे. ओके. पुण्या मुंबईतून बरीचशी लोक इथे येत असतात. हां हां, साधारणतः पुण्याहून पण तेवढंच आहे आणि मुंबईहून पण तेवढंच आहे. बरोबर. म्हसळ्यावरून एक 17 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. हे गाव आहे. या गावापासून श्रीवर्धनचा समुद्र किनारा आणि हरेश्वर, जे हरिहरेश्वर म्हणून, दक्षिण काशी म्हणून जे
प्रसिद्ध आहे. बरोबर. ते 13-14 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या गावापासून एवढ्या जवळ आपलं त्यामुळे गाव. बरेचशी पर्यटक जे येतात ते ह्या गावाला भेट देऊन पुढे जातात. ओके ओके ओके. कारण आसपासच्या लोकांना इथे राहण्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की या निसर्गाच्या सानिध्यात त्यांना लोनली म्हणजे सगळं एकांतात राहायला आवडतं. बरोबर. कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास न ओके, होता ओके. मोबाईल पासून दूर राहायचं असेल तर हा गाव हे गाव खूप सुंदर खूप सुंदर गाव आहे. आहे. निसर्गाच्या सानिध्यात आहे. सानिध्यात चारी साईडनी डोंगर आहेत आमच्याकडे, खालून नदी वाहते, समुद्र आम्हाला फार जवळ आहे. ओके आणि हरेश्वर आणि हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन हे फार जवळ असल्यामुळे ह्या गावाला तसा खूप चांगला असा पर्यटनाचा पण हो बरोबर. सो काही सोर्स आहे. इकडच्या स्थानिक लोकांना सुद्धा काही रोजगार मिळू शकतो, काही नवीन चालू करू शकतात. सो आपला त्याच व्हिडिओ आपण त्याचमुळे करतोय की या इकडे स्थानिक लोकांना काही काम मिळावं आणि इकडे आणखीन म्हणजे होमस्टे चालू जर झाले तर खूप छान उपयोग होईल त्याचा. सो आपण गावाची माहिती घ्या. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी प्रवीण शशिकांत विचारे. ओके, माझ्या मामाचा मुलगा. विनोद माझा भाऊ ओके. आणि माझ्या आत्याचा मुलगा. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण इथे एकत्र आमचं खूप मोठं कुटुंब. हो, आपण दाखवू ते पण. 50 लोक आम्ही एकत्र एका कुटुंबात राहतो. आजही आमच्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गावामध्ये लोकांना आश्चर्य वाटतं की 50 लोक 60 लोक एकत्र कसे राहतात. ओके. तर हे बघण्यासारखं मी गावाची थोडी माहिती सांगतो. हो चालेल. ही विनोदने मग अशी दाखवल्याप्रमाणे ही गावची शान आहे. आपण जाऊया तिकडे. हा जाऊ. ही गावची शान आहे. ओके. इथे आमची जी मुख्य ही जी असते जी पालखी आमच्या मुख्य घरातून निघते हा हा. आणि इथे येऊन आम्ही पहिलं स्थानापन्न होते बरोबर. आणि इथे आमच्या साना भरल्या जातात. ओके. मुख्य देवाची पूजा केली केली जाते. आमच्या ग्रामदेवतेची. ओके. आणि इथून मग आम्ही पुढे निघत असतो. पुढे निघत असतो. आपण बघूया जाऊन शान. ओके. सो ही आपली शान आहे. बरोबर. या सानेवरती जेव्हा आम्ही मुख्य आमचे देव सगळे पालखीतून घेऊन येतो ते इथे बसवले जातात. हा हा. इथे साधारणतः पूजा होते. पहिली जी पूजा असते ती इथेच होते. इथेच होते. इथे पूजा झाल्यानंतर सगळ्या गावामध्ये देवी आमचे जे ग्रामदैवत ते संपूर्ण देवी देवतांचं खाली नेले जातात. खाली नेले जातात. पण मुख्य पूजा आहे ती प्रथम करण्याचा मान इथे आहे. इथे आहे. इथूनच केली जाते. ओके. सो अशी शान आहे. खूप मोठी शान आहे. छान बांधलेली आहे शान. सो आमच्या गावी सुद्धा शान आहे. म्हणजे प्रत्येक कोकणात गावात ही शान ही देवाचं एक स्थान आणि त्याला स्थान म्हणतात. म्हणजे स्थान आणि स्थान असं झालेलं असेल ते. सो अशी देवाचं स्थान असतं ते. देवाचं इथे बसवल्या जातं, पूजा केली जाते जसं आपल्याला यांनी सांगितलं. सो अशी छान बांधलेली आहे. खूप मोठी शान आहे. छान बांधलेली आहे. भरपूर लोक बसू शकतात इथे. ओके. हा का असं सभा मंडप आहे का असं सभा मंडप आहे. हा बसण्यासाठी म्हणजे पूजा अर्चा जेव्हा चालू असते त्या पूजा अर्चेच्या वेळेला सगळ्यांना बसण्यासाठी उन्हापासून थोडं संरक्षण पण मिळतं आणि काही गोष्टींसाठी उपयोग पण होतो. बरोबर बरोबर. छान आहे. त्या दृष्टीने बनवलेलं आहे. आता ही होळी इथे पेटवली जाते ना. मुख्य होळी असते इथे. मुख्य होळी असते. मुख्य होळी इथे दरवर्षी पेटवली जाते. जसं आमच्या गावी पण आहे. सो साधारणतः याचं असं जर घेर खूप मोठा आहे. जसं परिघ जर बघितला तर एवढा अंदाज येऊ शकतो ती किती मोठी असू शकते. बरोबर. छान. आणि हा परिसर असा देवळाचा. 1 वर्षापूर्वीची झाडं आहेत ही सगळी जुनी झाडं आहेत. हो ना. खूप मोठी मोठी. वाघामध्ये थोडीशी झाडं तुटली. निसर्ग वाघामध्ये खूप नुकसान झालंय कोकणाचं. पण साधारणतः ही 100 वर्षापासूनची असणारी झाड आहेत. मला आता 50 वर्ष झाली. म्हणजे त्याच्या आधीपासूनच्या पिढ्यानपिढ्या ही झाडं होती. आमची हो ना. ते दिसतं ना केवढं मोठं झाड आहे ते. आणि इथे पार्किंग करायला सुद्धा भरपूर जागा आहे. गाडीचं पार्किंग करायला जर तुम्ही देवळामध्ये आलात तर नक्की इकडे या. पार्किंगमध्ये गाडी लावायला जागा आहे. आणि आमचे सगळे कुटुंब आमचं. आई पण आले आईच्या गावी मंदिर देऊळ बघायला. सो सगळे भाऊ तिला घेऊन आलेले आहेत. चला या. चला मंदिरात चला. सो हे आता देऊळ आता बांधलं जाते. पहिल्यांदा इथेच होतं. इथेच देऊळ होतं. म्हणजे जवळजवळ ते आमच्या 3-4 पिढ्यांपासूनचं होतं. ओके. साधारणतः 300-400 वर्षापासूनचं देऊळ होतं. ओके. त्याच्यानंतर एकदा त्याचा जीर्णोद्धार झाला होता. म्हणजे साधारणतः 80-85 वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार झाला होता. पण आता पुन्हा एकदा नवीन संपूर्ण सगळ्या आमच्या जे बांधव आहेत सगळे ग्रामस्थ बंधू आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की पुन्हा एकदा याचा विकास करायचा. बरोबर आहे. जीर्णोद्धार करायला वर्षभरापूर्वी हा संकल्प केला आणि त्याच्याप्रमाणे हे मंदिराचं बांधकाम चालू आहे. सो आले पूर्णत्वास आलेलं आहे. सो साधारण याचं आता कधी होईल? या डिसेंबर पर्यंत आमचा हे आहे की या मंदिराचा पूर्ण जो सोहळा आहे ध्वजारोहण सोहळा वगैरे जो असेल तो पूर्ण व्हायला पाहिजे. गुड.
आणि हा रस्ता इथे परत हा इथे गावात जातो. गावात ह्या मार्गाने आमची हे चालू असते. म्हणजे इथून होळी आपली पालखी इथून पालखी येते. इथून येते, इथून पालखी इथून जाते. ओके. येते आणि मग अशी प्रदक्षिणा करून जाते. ओके. असं. हो. सो हे असं देवळाचं बांधकाम चालू आहे. हा सगळा परिसर बनवला जाणार आहे. हो, पूर्ण परिसर. ओके. सुशोभित करणं चालू आहे चालू आहे. आता बेसिक जे आहे ते सध्या सुरुवात आहे. आणि नवीन मूर्त्या वगैरे पण आमच्या घडवल्या जाणार घडवल्या जाणार भरपूर वर्षानंतर. हो. सो येस, आता आपण देवळात आलेलो आहे. चला आता जरा देवळात जाऊ आणि श्री खामदेश्वराचं दर्शन घेऊ. बरेचसे लोक इकडे स्वतःच्या मनाच्या इच्छा येऊन बोलतात आणि हो. असं त्यांना अनुभव आहे की आजपर्यंत कोणी इथे मागितलंय आणि मिळालेलं नाहीये असं आजपर्यंत झालेलं हो, ही नाही. चांगली गावातली लोक, गावाबाहेरची लोक, बरोबर. जे पण लोक इकडे आलेली आहेत त्या प्रत्येकाकडचं जी मनोकामना होती की आपल्या खामदेश्वराच्या चरणी त्यांनी मांडली आणि ती पूर्ण झाली. आजपर्यंतचा असा इतिहास आहे. सो एक जागृत देवस्थान आहे तळवडेचं. सो हे श्री खामदेश्वर, हे खामदेश्वर दर्शन घ्या मंडळी. श्री खामदेश्वर, ही जाकमाता, ही जाकमाता, ही जाकमाता, ही कालेश्री, कालेश्री, ही कालका आहे, ती कालकाई, ही कालकाई देवी आहे आणि हे आमचे मुख्य असे भगत बुवा होते त्यांचं ओके. हे खामदेश्वराचं मुख्य स्थान. आणि हा दिवा सुद्धा एक दगडाचा दिवा दिसतोय. हा तेवत असतो. फार जुना आहे. फार जुना देवस्थान दिसतोय. जुना आहे. खूप जुना देवस्थान. 300-350 वर्षापूर्वी असेल हा कदाचित दिवा. ओके. मोठा होता, आता तो थोडासा हा ते वर्षापासूनचा. भरपूर आहे. सो आणि असं कोणी नाहीये की जो आलाय आणि त्यांना खामदेश्वरांनी काही दिलेलं नाहीये. असं प्राचीन देवस्थान आहे खूप. ओके. जागृत जागृत आणि देवस्थान प्राचीन असं देवस्थान. अश्वावर बसलेलं आहे. अश्वारूढ आहे. अश्वारूढ आहे. अश्वारूढ आहे. ओके. सो खामदेश्वर त्याचे आयुध पण सगळे आहेत. थोडंसं आता बराचसा आमचा आता असा मानस आहे की आम्ही सगळेजण हे जे जीर्णोद्धार करतोय त्या जीर्णोद्धारामध्ये नवीन सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. मूर्तीचं पण बरोबर आहे. पुनर्वसन वगैरे होणार आहे आणि त्याच्या पुनर्निर्मिती झाली तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये अजून बदल आणि जे सौंदर्य आहे या मंदिराचं ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हो. आमच्या हरिहरेश्वर जो आमच्या इथेच 12-13 किलोमीटरवरती वसलेला आहे त्याचंच एक स्थान इथे आपल्याकडे आहे अशी आमच्याकडे मान्यता आहे. ओके. खूप छान देवस्थान आहे. येस. सो मंडळी जरा वरती उभं असं राहिलो आहे. सो हे जे आहे हे PWDचं रेस्ट हाऊस आहे. सो इथे PWDच्या साईटवरती जाऊन तुम्ही पिन करू राहू शकता आणि बुकिंग करू शकता इथे. सो आणि हे हरिहरेश्वरपासून खूप जवळ आहे. सो तळवडे गावाचं हे रेस्ट हाऊस होत आहे PWDचं. सो आपण ह्याची माहिती घेऊ. पण हा समोर जो नजारा आहे ना एक नंबर आहे. ही पुढे सावित्री नदी दिसते आणि तिथून ती पुढे समुद्राला मिळते. आता किती हायलाईट होतं आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ही बघा, ही सावित्री नदी आहे आणि पुढे जाऊन ती समुद्राला मिळते. त्या समोरचा जो डोंगर दिसतो तो रत्नागिरी आणि हा इकडे आलं आपण रायगड जिल्ह्यात आलेला आहे.
हा सुंदर परिसर, संध्याकाळी तर काय मस्त वातावरण असेल ना. खूप सुंदर सर, खूप सुंदर वातावरण असेल सर. तर साधारण किती इथे रूम्स आहे असतील? तिथे एक 10 रूम आसपास बनत आहेत आणि मीटिंग रूम पण आहे. म्हणजे कुणाला इथे कॉन्फरन्स वगैरे घ्यायची असेल तरी पण ते शक्य आहे, इथे शक्य आहे. होणार आहे. आणि चांगले असे म्हणजे सुसज्ज असे 10 रूम बनणार आहेत. एसी नॉन एसी असं सगळं अवेलेबल आहे. आणि या साईडला तू का म्हणाला? या साईडला जेव्हा ह्या वास्तूची निर्मिती केली गेली तेव्हा ह्याचं उद्दिष्ट होतं की ही खूप उंचावरती आहे. बरोबर. आणि उंचावरती असल्यामुळे एक रायगडाचं एक टोक इकडे म्हणजे टकमक टोक इथून दिसायचं. अंतुले साहेबांनी हे स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ही जागा चूज केली, ही जागा निवडली आणि इथे निर्मिती केली गेली. बरोबर. एक साईडला रत्नागिरीचं एक टोक ह्या साईडला, रायगडचं एक टोक ह्या साईडला आणि सेंटरला आपण सध्या आहोत. एक ही होती साधारणतः, त्याच्यामुळे हे स्थान निवडलं गेलं. सुंदर, खरंच खूप सुंदर परिसर. म्हणजे संध्याकाळच्या वेळी तर खूप आणि सकाळच्या वेळेस सुद्धा खूप छान वाटत असेल. तेव्हा सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो तेव्हा खूप मस्त. आता सध्या 11:30 झालेले आहे दुपारचे, तर ऊन आलेलं आहे वरती, पण खरंच खूप सुंदर आहे हे. म्हणजे खरंच निसर्गाच्या कुशीत हे गाव वसलेलं आहे ना, खूप सुंदर आहे. तुम्ही खरंच या गावाला इकडे भेट द्या. खरंच कामदेश्वराचं दर्शन घ्या. हे घ्या, अजून मी 2-3 ठिकाणं दाखवतो, तुम्ही काय बघू शकता ते. सो खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सो आपण मुख्य रस्त्यावरून आलो इकडे PWDचं गेस्ट हाऊस आहे, रेस्ट हाऊस आपण बघितलं. आणि नंतर हा रस्ता कुठे जातो? गावाची सुरुवात आहे इथे नालीची वाडी म्हणून आहे, ते इथून नालीच्या वाडीला जातो. म्हणजे ही पहिली वाडी आहे ही गावची. इथून नालीची वाडी म्हणून सुरुवात होते. ती साधारणतः एक 20-25 घर आहेत. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर मधली वाडी आहे. मधली वाडी नंतर बौद्धवाडी आहे. बौद्धवाडी नंतर मठवाडी आहे. मठवाडी नंतर साईवाडी आणि शेवट तुळशीवाडी. अशा ह्या 6 वाड्या आहेत. एकंदर 100-150च्या आसपास आपली घर आहेत. साधारणतः ॲव्हरेज बघायला गेलं तर 20-25 घरं प्रत्येक वाडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे कोण कोण काय रहिवासी कुठली कोण रहिवासी बघायला गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारे परिवार इथे मोठा आहे. विचारे, त्याच्यानंतर पालांडे आहेत, मग सुर्वे आहेत आणि दळवी आहेत. त्याचप्रमाणे आमचे दुसरा पण समाज आहे आमच्या बरोबर, जसं त्याच्यामध्ये कदम आहेत, डिंगणकर आहेत कुणबी समाजामध्ये, आणि बौद्ध समाजामध्ये मोहिते वगैरे आहेत. सगळी गुण्यागोविंदाने राहिला इथे नांदतात बरीच वर्ष. एकत्र असणारं हे गाव आहे. चला, आता आपण आपली इकडे शाळा कुठली आहे? तू पहिली ते 10वी शाळा आहे. आपण तिकडे जाऊया, ती शाळा पण दाखवूया. आणि एक हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे. मंदिर आहे, ते पण स्वयंभू आहे. म्हणजे हनुमानाची मूर्ती सापडलेली आहे आणि तिची स्थापना केलेली आहे. आपण आता हनुमानाच्या देवळात आलेलो आहोत. आणि ही मूर्ती बघा, ही जागृत देवस्थान आहे, स्वयंभू आहे ना? स्वयंभू आहे. सो थोडीफार याची माहिती देशील का? हे हनुमान मंदिर आहे, मारुती मंदिर म्हणून आम्ही सगळेजण मारुती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. कारण ही जी मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे, ही सापडलेली मूर्ती आहे आणि तिची स्थापना केली गेलेली. त्यानंतर ह्या ज्या मूर्ती आहेत त्या कालांतराने नंतर आणल्या गेल्या. पण ही जी मूर्ती आहे ही पहिली आम्हाला इथे सापडली आणि तिची इथे स्थापना केलेली आहे. खूप जुनं मंदिर आहे. सो मारुतीची म्हणजे स्वयंभू कळतं हे. सो साधारण किती वर्ष झाले असेल तरी? आम्ही लहान असायच्या आधीपासून पप्पा वगैरे जेव्हा होते आमचे त्यांना ते माहिती आहे. साधारणतः 80-90 वर्षापूर्वी 80-90 गोष्टी असतात. सो एवढ्या जुन्या मूर्त्या पण आहेत इथे. छान आहे, सुंदर परिसर आहे, छान. इथून पण छान दिसतं सगळं. हा गावचा मध्य बरोबर. छानसं देऊळ आहे हनुमानाचं. आणि आता ही वाडी कुठली आहे? ही मधली वाडी. ही मधली वाडी आणि ही बौद्धवाडी. आणि तिकडे नंतर आपली इकडे मठवाडी, तिकडे आम्ही जाणार आहोत.
सो असा सुंदर परिसर पावसाळ्यात खूप सुंदर दिसत असेल ना, खूप सुंदर असतं. बघण्यासारखं. बघण्यासारखं मग असतं. तुम्हाला म्हणजे काय सांगावं असं वाटेल की इथे लोक जर येणं झालं तर कधी यावेत? इथे तसे सीझन बघायला हा, गेले तर season. आंबा काजू फणस ओके. इथे खूप प्रसिद्ध आहे. ओके. म्हणजे तो खूप मोठं उत्पादन असतं. तो एक सीझन झाला. थंडीमध्ये एक सुंदर सीझन असतो इथे. ओके, म्हणजे थंडी खूप असते. थंडी असते, चांगलं वातावरण असतं. पोपटी वगैरे जो प्रकार आहे तो आमच्याकडे बराच लावला जातो. ओके. त्यामुळे इथे बरीचशी लोक ते खाण्यासाठी येतात त्या सीझन मध्ये. आणि म्हणजे जरी पावसाळ्यात पर्यटक आले तर त्यांना हे तुम्ही हा, थंडीच्या हे काळात आकर्षण आहे हे करू शकता. इकडचं ओके. आकर्षण आहे. पोपटी इकडचं आकर्षण आहे. खूप सारा तो भांबरूटचा पाला वगैरे इथे असतो असतो. त्या सीझन मध्ये. आणि साधारणतः नोव्हेंबर पासून फेब्रुवारी मिड पर्यंत ओके, हा तो सीझन हे चालतो. असतो. आणि नंतर मे महिन्यात थोडंसं मे महिन्यात आमची तुम्हाला आंबे बरीचशी काजू लोकं मिळतात. आंबे काजू हा खाण्यासाठी झाला. इकडे आणि येतात. त्यानंतर जून नंतर साधारणतः खूप लोक येतात. खूप कारण खूप निसर्गाने निर्मित केलेले बरेचसे धबधबे इथे निर्माण धबधबे इथे होतात. निर्माण होतात आणि ते आणि तुम्ही enjoy- वातावरण एकदम आल्हाददायक आल्हाददायक खूप असतं. सुंदर खूप सुंदर असतं. धुक्या सगळीकडे बिक्या हिरवं हिरवं हिरवं. सगळी सृष्टी जशी हिरवीगार ना तसं तसं आमच्या तळवड्यामध्ये हिरवीगार सृष्टी असते. ओके. आणि त्याप्रमाणे तुम्हाला बघायला गेलं तर खूप सुंदर वातावरण असतं. भयंकर पाऊस. एकदा कधी पुन्हा आम्ही आलो, तुम्हाला पुन्हा योग नंतर आला आलो, योग आला, तर पुन्हा आलो की नंतर आपण तेव्हा एकदा येऊ. हो, महाबळेश्वरला कंपॅरिझन आहे होऊ हा, शकतं. खूप एवढं सुंदर वातावरण असतं ना, तुम्हाला कुठे जायची इच्छा होणार नाही. माथेरान महाबळेश्वर सगळे इथे आहे. इथे आहे. चालेल, चला आता आपण पुढे जाऊया. सो या शाळेबद्दल काय तुम्ही सांगू शकता अजून? ही आमची 6वी नंतर असणारी शाळा. ओके. 6वी ते 10वी वर्ग इथे भरतात. 10वी पण आहे इथे? 10वी, 1ली ते 10वी पर्यंत इथे. 1ली, 2री, 3री, पहिली, दुसरी, तिसरी. ओके. आणि 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. सो 10वी पर्यंत तळवड्यामध्ये शाळा आहे. हायस्कूल आहे. हायस्कूल आहे. आजूबाजूच्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये तळवड्यामध्ये अजून हायस्कूल आहे. आहे. अजून हायस्कूल चालू आहे. ओके. पण थोडीशी पटसंख्या कमी झाल्यामुळे आता थोडस घरघर लागली आहे. प्रत्येक गावाचं तो एक आता झालेला आहे. सगळी मुलं आजकाल मुंबईला मुंबईला शिफ्ट होतात किंवा इंग्लिश मीडियम मध्ये जातात. मराठी मीडियम मध्ये कोणी येत नाही. पण तरी पण अजून तळवड्यामध्ये हायस्कूल आहे. हायस्कूल आहे. सो कोणाला ऍडमिशन जर घ्यायची असेल इकडे असं तर शिक्षण इथे घेऊ शकतात. अजूनही शिक्षक आहेत. शिक्षक शाळा आहेत. चालते. शाळा चालू पण आहे. पटसंख्या खूप कमी कमी आहे. जे पाहिजे होतं अपेक्षित होतं. प्रत्येक गावाची कुठल्याही गावात जाते आजकाल शोकांतिक आहे की शाळा आहेत पण शाळेमध्ये मुलं नाही आहेत आणि त्यामुळे ह्या शाळा अशा बंद कराव्या लागतात. सो आपल्या मुलांना इथे जर तुम्ही असाल तर नक्की या अशा शाळांमध्ये पाठवा. शिक्षक खूप चांगले असतात, त्यांच्यापर्यंत ते मदत करतात, सगळं शिकवण्याचा प्रयत्न करतात. उलट शहरांच्या शाळेपेक्षा माझ्या मते गावाच्या शाळेमध्ये भरपूर टॅब वगैरे सगळं आहे इथे. सगळं असणार. सगळं टॅब वगैरे सगळं आहे. पुरवलं जातं पण मुलं नाही नाहीयेत. त्याच्यामुळे पुरवल्या जातात पण मुलं नाहीयेत. सो खूप छान वाटतं अशा शाळा बघून. अशा शाळा आता फार म्हणजे कमी रेअर झालेल्या आहेत. रेअर झाल्या. तर खूप छान शाळा आहे ही. सो ही तळवड्याची शाळा आहे. इव्हन आपले मामा पण इथे शिकलेले आहेत ना? इथे शिकले सगळे इथे शिकले. मामा, आत्या, काका. हो, इव्हन माझी आई सुद्धा इथे आय थिंक आली असेल कदाचित. 1ली ते 4थी आत्या पण इथेच होती. 1ली ते 4थी या शाळेत असेल. बरेच जण सगळे इथे शिकून मग मुंबईत गेले आणि पुढचं शिक्षण मग घेतलं त्यांनी. पण बरेचसे जण इथेच होते. सो ही तळवड्याची शाळा बघून घ्या. वा, सुंदर. चला आता आपण आपल्या इथे जाऊया. आम्ही आता इथून चालत आलो आणि आता आपल्या मठवाडीमध्ये चाललेलो आहे, इकडच्या आपल्या वाडीमध्ये. आणि एक सुंदर झाड दिसलं आणि आंब्याचं झाड आहे काय? आंबा आणि फणस. तिथे आंब्याचं दिसतंय. ओके, ही फणस आहे आणि पायर आहे. सो दोन्ही झाडे अशी एकत्र आहे आणि खाली बघा ना गाई छानशा बसलेल्या आहेत. हे असं वातावरण आता बघणं म्हणजे खूप रेअर झालेलं आहे. छानसा आराम करतात दुपारच्या वेळी. खरंच भारी वाटतं. आणि मागे तुम्हाला पालखीचा आवाज येत असेल. पालखी शरण काढते आणि नंतर मग आपल्या इकडे येईल. सो इकडे काही लोकांनी झाडं पण लावलेली आहेत. ओके, तुम्ही लावलेली आहेत. सो ही झाडं काही लावलेली आहेत. सो छान. सो आता ही किती वर्षाची झाडं आहेत? ही साधारणतः 5 वर्षाची झाडं आहेत. 5 वर्षाची झाडं आहेत. जोपासली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत. मेहनत आहे थोडी. मेहनत आहे थोडी. कोकणामध्ये मेहनत आहे
काही सगळीच झाडं लावली की सगळीच हे येतात, पण त्याची मेहनत आहे तिकडे मुंबईवरून सुद्धा येऊन खत पाणी घालून सगळं प्रत्येक करावं महिन्याला लागतं. यावं लागतं. प्रत्येक महिन्याला एक तरी चक्कर मारावी लागते. तरी चक्कर कंपल्सरी Compulsory. घ्यावे लागते. सगळं साफसफाई करावी लागते. साफसफाई करणं त्याच्या इकडे लोक मिळतात का बरेच कोकणवासियांना नाही, हे आहे. हा, आता आमच्या शेजारच्या गावामध्ये लोक मिळतात, बरीचशी चांगली लोक आहेत जे आम्ही त्यांना धरून ठेवलेलं असं धरून ठेवावं लागतं तेव्हा मग तर ती लोक येतात. जनरल त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या आपण पूर्ण केल्या तर ते लोक येतात. ओके, सो असं काय रिक्वायरमेंट बरोबर. येस, सो आहे ते असतं कोकणामध्ये, पण असं छानशी झाडं आहेत, छानसा परिसर आहे, काजूची झाडं आहेत काय. सो ही अजून मोठ्या होतील तेव्हा मुलांना म्हणजे मुलांनाही पुढे झाले पाहिजे, चांगलं आहे त्यासाठी लावलेली असतात झाडं, चांगलं आहे. येस, सो मंडळी आपण तळवडे गाव बघून आलो. आपण या व्हिडिओमध्ये काय दाखवलं तर आज खामदेश्वराचं देऊळ दाखवलं, ते देऊळ कसं बनते ते दाखवलं. 1 डिसेंबरपर्यंत ते देऊळ पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग आपण मारुती मंदिर बघितलं, इकडचं गेस्ट हाऊस बघितलं आणि आजूबाजूचा परिसर बघितला, शाळा बघितली आणि इथे फिरण्यासारखं काय काय आहे थोडंफार हे तुम्हाला दाखवलं. इकडे जर तुम्ही तळवड्यामध्ये जर ह्या साईडला असाल, म्हणजे जर तुम्ही मसळ्यामध्ये येत असाल, हरिहरेश्वरला जात असाल, दिवेगारला असाल, तर मी सांगेन की या गावाला पण एक दिवस भेट द्या. पर्यटन जेवढं वाढवू तेवढं खूप इकडच्या स्थानिक लोकांना काम मिळेल. का तर हे गावसुद्धा बघण्यासारखं आहे. जसं तुम्हाला आता काय काय इकडच्या गोष्टी दाखवल्या खूप सुंदरच बघण्यासारख्या आणि प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे आहेत. आता आपण मार्च महिन्यात आला तर तुम्हाला होळी शिमगोत्सव कसा असतो हे तुम्हाला थोडक्यात पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मे महिन्यात आलं तर इकडच्या आंब्याचा काजूचा तुम्ही आस्वाद घेऊ शकाल. त्याच्यानंतर तुम्ही पुढे थंडीमध्ये आलात, पावसाळ्यात आलात तर वेल अँड गुड एकदम मस्त धबधबे आहेत तिथे. त्याच्यानंतर खूप धुकं असतं. महाबळेश्वर कमी पडेल एवढं सुंदर असतं इथे, असं मला यांनी सगळं सांगितलेलं आहे. काही फोटो बघितले मी, खूप सुंदर असतं. आणि त्याच्यानंतर पुढे थंडीमध्ये असाल तर इकडे तुम्हाला पोपटी आणि बाकीचा सुद्धा आस्वाद घेता येईल. इकडचे खाद्यपदार्थ तुम्हाला खाता येतील, चविष्ट खाद्यपदार्थ खाता येतील. सो मंडळी इकडे नक्की या. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की इकडच्या स्थानिक लोकांना काही काम मिळावं. त्याच्यानं म्हणजे इथे होमस्टे जर चालू झालं आहे किंवा काही स्थानिक मुलं आहेत इकडची, त्यांनी इकडे काही चालू केलं तर इकडे लोक पर्यटक आले तर त्यांचा पण रोजगार होऊ शकतो आणि एक सुंदर गाव आपल्या अख्ख्या जगापर्यंत जाऊ शकतं. ह्या मागचा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे. सो मला माझ्या मामांनी रिक्वेस्ट केली की आपण हा व्हिडिओ बनवूया. सो त्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही जर तळवड्याचे असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बाहेरचे सुद्धा असाल तुम्ही कुठून अख्ख्या देशातून अख्ख्या जगातून जरी बघत असाल ना तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कोकणातला व्हिडिओ, हे कोकणातलं गाव बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू द्या, एवढं नक्की करा, जेणेकरून आपल्या कोकणातली गावं सगळ्या लोकांपर्यंत जातील. कोकण कसा आहे दिसेल. नुसता समुद्र म्हणजे कोकण नाही, मी नेहमी सांगत असतो नुसता समुद्र म्हणजे कोकण नाही आहे. तर हे सुद्धा कोकण सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे. त्यासाठी आपण कोकणातले व्हिडिओ बनवत असतो. कॅनडाचे व्हिडिओ आहेतच, कॅनडाला कसं यायचं काय यायचं ते तुम्ही सगळं माझ्या चॅनलवरती बघू शकता. पण आज मी कोकणात आलो आहे तर बोललो कोकणातलं ही सौंदर्यसुद्धा लोकांपर्यंत पोहोचूया. तो मंडळी येस, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेट मिळतं, माझ्या टीमला मोटिवेट मिळतं आणि आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल, हे गाव सगळ्यांपर्यंत पोहोचेल. चला तर मंडळी, आता हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, बाय 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 बाय. टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.